नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील. राधा, तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत. गेले काही दिवस उभा महाराष्ट्र किंवा अख्खं जग तुला बघतंय आणि काय खेळात हार जीत ही असतेच, पण दुर्दैवाने म्हणा तू बाहेर पडलीस. काय नेमक्या फिलिंग आहेत तुझ्या आत्ता तुझ्या मनात? मला असं वाटतं की मी पहिल्यापासून माझं स्टँड घ्यायला पाहिजे होतं. खूप छान खेळली असती मी अजून, पण मला खुलायला खूप वेळ लागतो. मला माणसांसोबत डायरेक्टली मी मॅच नाही होत आणि मी थोडीशी बघते, अंदाज घेते लोकांचा, त्यानंतर मी अशी खुलते. पण आता मला बिग बॉस बद्दल कळालंय, असं खेळायचं असतं, तसं खेळायचं असतं. पण आधी मला कळलं नव्हतं, म्हणून मला बाहेर आली असेल. पण तू काय काय अपेक्षा घेऊन आली होतीस या खेळात, आणि हे जरा खूप लवकर घडलंय तुझं बाहेर पडणं, असं नाही वाटत तुला? हो, मला असं वाटलेलं मी लास्ट पर्यंत राहील, कारण की माझे फॅन्सवरती माझा खूप विश्वास आहे की ते लोक मला लास्ट पर्यंत टिकवतील. पण मीच कुठेतरी कमी पडली, मला असं वाटतं, म्हणून मी बाहेर आले असेल. कुठं कमी पडलं? एक्झॅक्ट कोणत्या गोष्टी तुझ्या हातातून निसटल्या असं तुला वाटतं? गेम लवकर मला कळाला नाही. परत मला आईची आठवण आली आणि मी बोलली मला बाहेर जायचंय, तर त्यावरून पण निर्णय घेतला असेल त्या लोकांनी. बरोबर. तू आईच्या आठवणीबद्दल जे बोललीस ना, त्यामुळे अनेक जण गहिवरले. नेमकं जरा थोडंसं तुझ्या आईच्या आणि तुझ्या नात्याबद्दलही सांग, म्हणजे प्रेक्षकांना कळेल आपल्या. माझ्या आईचं आणि माझं असं नातं आहे की मी तिच्याशिवाय नाही राहू शकत, आणि दिवसातनं तरी 2 वेळा तरी मला तिचा चेहरा बघायचा असतो. आणि बिग बॉसमध्ये असं झालं, म्हणजे लोकांनी कमेंट्स केले त्या रील्सवरती की शोला जाते तेव्हा तुला आईची आठवण येत नाही का? पण तेव्हा माझ्याकडे माझा फोन असतो, माझ्या आईचा फोटो असतो, किंवा आईला व्हिडिओ कॉल करून मी बघते, आईचा आवाज ऐकते. बिग बॉसच्या घरामध्ये फोनच नाहीये ना, ती दिसते मला ना तिचा आवाज ऐकायला येते, तर मी खूप इमोशनल झाली होती, कारण की पप्पा आणि आईशिवाय मी नाही राहू शकत म्हणून. बरोबर. आता बाहेर पडल्यानंतर पप्पा आणि तुझ्या आईची काय रिॲक्शन? पहिला मी त्यांना भेटली आणि त्यांचं असं होतं की काय आम्ही काय कुठे चाललोय का? भेटलो असतो तुला, तू खेळायला पाहिजे होते, एवढा मोठा प्लॅटफॉर्म, एवढा मोठा चान्स तुला भेटला होता. मग आईने मला समजवल्यानंतर जर मला परत जर चान्स भेटला तर मी नक्की जाईल. बरोबर. आणि तू चांगली खेळत होतीस या घरात, आणि खूप जणांनी तुझ्याबद्दल रिॲक्शनही व्यक्त केला. तुला तिथल्या आवडलेल्या आणि नावडलेल्या व्यक्ती कोण कोण आहे? मला न आवडलेल्या व्यक्ती सोनाली, परत दीपाली ताई, हां, या दोघीच. मला बाकीच्यांसोबत सगळ्यांसोबत माझं चांगलं होतं. आणि आवडलेल्या तुला? अनुश्री तर माझी मैत्रीणच होती. रुचिता वगैरे आमची टोळी खूप छान होती, आणि सागर दादा खूप छान होता, समजून सांगत होता. करण छान होते सगळे. आणि रितेश सरांनी तुला खूप छान पद्धतीने गाईड केलं. हो. त्याच्याबद्दल काय सांगशील? मी म्हणजे मला ओरडले वगैरे नाही, फक्त मला त्यांनी समजावून सांगितलं की राधा, तुझ्याकडनं फॅन्सच्या खूप अपेक्षा आहेत, तू पुढे ये, तू खेळ, ते एक सांगितलं. परत बाहेर मी एक्झिट होताना मी त्यांना सांगितलं की मला फक्त महाराष्ट्राला हे प्रूफ करायचं होतं की माझा शो खूप छान आहे, आणि जर काय चुकत असेल तर मी परत जाऊन त्याच्यामध्ये बदलाव आणू शकते. आणि मी रडत होती, तर मला भाऊंनी सांगितलं की आपण सगळे कलाकार आहोत, एंटरटेनमेंट करणं आपलं काम आहे लोकांना, तू करशील आणि तुला शुभेच्छा. आणि तुझे एवढे मोठे फॅन्स आहेत जगभर, त्यांच्या काय रिॲक्शन आल्यात तुझ्याकडे? अगदी लक्षात राहणाऱ्या काही रिॲक्शन सांगशील? हो, मला कमेंट्स आले की आम्ही एवढं तुला सपोर्ट करून पण तू कशी काय बाहेर आली. म्हणजे कोणालाच वाटलं नव्हतं की मी बाहेर येईल. म्हणजे सगळ्यांचं हे आहे की तू का बाहेर आले, आता आम्हाला नाही बिग बॉस बघायचंय, आम्ही तुझ्यासाठी बिग बॉस बघत होता, असं तसं आले त्यांचे मेसेज, कमेंट. आणि तू लावणीला एका उंचीवर नेलेलं आहेस, पण मध्यंतरी बार डान्सर अशा काहीतरी चित्रविचित्र रिॲक्शन आल्या. तुला स्वतःला काय वाटतंय? लावणीवर तू इतक्या लहानपणापासून मेहनत घेतली आहेस, काय म्हणणं आहे तुझं? हां, मी स्वतः बोलते की काही लोक आहेत जे घाण करतायत, त्यांनी थोडं जरा कमी पण घ्यायला पाहिजे त्यामध्ये. लावणी महाराष्ट्राची शान आहे, त्याला पुढे केलं पाहिजे. आणि मी तर आधी पण सांगितलं, आत्ता पण सांगते की माझ्या शोमध्ये पूर्ण मी एकच लावणी करते, आणि एकाच लावणीमध्ये मला तुम्ही बघाल तर माझं प्रॉपर सगळं, माझं जो साज असतो, जे नटणं असतं माझं, ते पूर्ण असतं, जसं की बैठकी लावणीला वगैरे करतात.
आणि मला असं आहे ऑन द स्पॉट मला कुठली पण लावणी दिली ना मी लगेच करू शकते, न ऐकता करू शकते. एवढं तर मी शिकली आहे, एवढं टॅलेंट माझ्यामध्ये आहे. म्हणून मी स्टेजवरती भाऊंसमोर पण बोलले की मी जरी माझा स्वभाव शांत असला तरी पण स्टेजवरती मी अशी आहे की कोण पण आलं तरी मी नाही घाबरत असं. आणि आता तुला खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे, जगभरात तू पोचलेली आहेस, तुझ्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत. पुढचा प्रवास तुझा कसा असणार आहे? पुढे मी जर माझं कुठे चुकत असेल तर मी माझ्या शोमध्ये जर चुकत असेल तर सुधरवेल मी ती चूक. आणि लावणीमध्ये मी एकदा नोटीस करेल मी स्वतः की कुठेतरी मी कमी पडतीये का, आणि ते एक सुधारणा करेल मी माझ्यामध्ये. अजून तरी मला दृष्टिकोन माझा चेंज करायचा होता लोकांचा बघण्याचा, तो मी करेल आणि केला आहे. मला तर वाटतं आता शोच्या दरम्यान मला कळेल. आणि प्रेक्षकांची खूप अपेक्षा होती माझ्याकडून, जे की मी नाही केलं. पण मी ह्यापुढे मला जर चान्स भेटला तर मी नक्की करेन. पण तुला लावणी पुरतंच मर्यादित राहायचंय का एंटरटेनमेंटले इतर प्रकारही तुला हाताळायचे, सिनेमा, सिरियल? हो, मी खूप चांगले ऍक्टर आहे. तुम्ही सागर दादा सोबतचं माझ्या रील्स बघितलेच असणार. पिक्चरमध्ये मला तर पिक्चर भेटला आहे ऑलरेडी एक, आता माझं काम चालू आहे त्यावरती. आणि त्याच्यामध्ये माझी ॲक्टिंग तुम्हाला आवडत असेल तर पुढे मी ॲक्टिंगमध्ये करिअर माझं नक्की करायला मला आवडेल. आणि तुझ्या रिलेशनशिप बद्दलही तू खुलेपणाने बोललीस, त्याच्याबद्दलही सांग. ते काय खरं आहे का असंच तू भावनेच्या ओघात बोलून गेलीस? आता तुला सांगायला काहीच हरकत नाही. ते खरं होतं. मी माझा पास्ट शेअर करत होती अनुश्रीला, ती तिचा करत होती, मी माझा करत होती. तर लोकांना असं वाटतं की असं आहे, पण असं काय नाही आहे. मी माझं आधीचं, कारण मला खूप आठवण येत होती त्याची. करंट स्टेटस काय आहे? आता मी सिंगल आहे आणि मला आधीचं मला खूप आठवण येत होती त्याची, तर म्हणून मी सांगत होती अनुश्रीला, तो जर इथे असता तर असं झालं असतं. बरोबर. आता उद्यापासून तुझं आयुष्य कसं असणार? खूप छान असणार आहे. मी माझा शोवरती मी जरा फोकस करणार आहे आणि जसे जसे मला जेवढे कामं भेटणार आहे तेवढे मी कामं करणार आहे. बरोबर. एक शेवटचाच प्रश्न विचारतो. तू लावणीला इतकं पुढं नेलेलंस, आतापर्यंतचा तुझा प्रवास कसा होता? किती तू कष्ट घेतलेस? मुळात तू कुठून आली आहेस ह्याच्याबद्दल थोडं सांग, तुझा जर्नी. मी छोट्याशा अंबरनाथमधून आहे आणि तिथून मी स्टार्ट केलं छोटंसं. पाठीमागे कोरस, त्याच्यानंतर लीड करणं वगैरे खूप स्ट्रगल केलाय मी इथपर्यंत येण्यासाठी. आणि ट्रोल करतात जे 4-5 लोक, त्याच्यावरून तुम्ही माझं स्ट्रगल नाही तुम्ही बघू शकत, तुम्ही ना करू शकत. तुम्ही घरात बसून मला फक्त ट्रोलच करू शकता. स्ट्रगल करा, तुम्ही पण पुढे जाईल, हेच मी सांगते लोकांना. खूप छान. मला वाटतं की राधा, पहिल्याच ह्याच्यातून तुला जरी अपयश आलं असलं तरी तू ते सकारात्मकतेने घेतलंस, ह्याचं मला छान वाटलं. आणि आता पुढं नवीन काही गोष्टी तुला करायच्यात, तर तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा. असंच लावणीला तू पुढं ने आणि आम्हाला तुझा जो काही छान अभिनय त्याच्यातून आम्हाला काहीतरी चांगलं दाखव. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. थँक्यू.